खूप प्रॉब्लेम होता. ती तिच्याशी कधी बोलणार नाही असं तिने ठामपणे सर्वांना समोर सांगितलेलं होतं. पण आता तिची कोणतीही गोष्ट असू दे, जान्हवी त्याच्याशी सहमत असते. रादर ती गोष्ट तिला योग्यच वाटते. असंच काहीसं इकडे घडत आहे. तर निकी म्हणते, की "मी पहिल्यांदा बोलत नव्हते. अभिजित खूप चांगला मुलगा आहे, खूप चांगला माणूस आहे." तर जान्हवी म्हणते, "हो." तेवढ्यात तिथे अभिजित येतो आणि त्याला ऐकूनही आनंद होतो, की पण काय बोलणं चाललं आहे हे अभिजितला माहीत नसतं. तर निकी म्हणते, की "अरे, मी हिला पहिलं सांगत होते, ज्यावेळेस आमचा ए ग्रुप म्हणजे माझा ग्रुप" असं ती त्या वाक्यावरती जोर देऊन सांगते. त्यावर अभिजित देखील हसतो. तर त्यावेळेस मी जान्हवीला सांगायचे, की अभिजित खूप चांगला मुलगा आहे, गुड बॉय आहे. त्यावरती जान्हवीला सुद्धा हे मत बरोबर वाटायचं. पण आम्ही अरबाज आणि वैभव या दोघांच्या समोर कधी बोललो नाही. नाहीतर ते "अरे बाबा, ते खुर्ची आपटायचं किंवा काहीतरी फेकून द्यायचं" असं होण्यापेक्षा ते नकोच. कारण त्यांना वाईट वाटलं असतं आणि त्यांना वाईट वाटूही शकतं असं जान्हवी म्हणते. त्यावर जान्हवी सांगते, की "हो, मी सुद्धा म्हणायचे, की अभिजित दादा खूप चांगले आहेत. पण ते आम्ही कधी बोलू नाही शकलो उघडपणे." त्यावरती निकीचं म्हणणं आहे, की "तो खरंच खूप चांगला आहे, मनातून बोलतो, जे काही आहे ते तोंडावर असतं." म्हणजे आपल्याला एखाद्याबद्दल खरंच चांगलं वाटत असेल तर त्याला उघडपणे सांगितलं पाहिजे आणि मनामध्ये कोणताही असा वेगळा भाव नाही ठेवला पाहिजे असं निकीचं इकडे सांगणं आहे. आणि जे आपल्याला त्या माणसाबद्दल वाटतं हे त्याला खरोखर सांगितलं पाहिजे, तरच त्या गोष्टीचं चीज होऊ शकतं असं इकडे निकीचं म्हणणं आहे. तर अभिजित हे ऐकून खरंच खूप खुश होतो आणि त्यालाही वाटतं, की खरंच मी खूप चांगला माणूस आहे. पण जान्हवीचं इथं थोडंसं वेगळं वाटतं, कारण जान्हवीला पहिल्यांदा या गोष्टीचा प्रॉब्लेम होता, की ती अभिजितकडे जाते आणि आता तिला निकीचं म्हणणं पटतंय. तर जान्हवीचं हे वागणं तुम्हाला कितपत पटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच बिग बॉसच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.